नमस्कार मंडळी, नमस्कार. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आमच्या चॅनलला म्हणजे ब्लॉगर अनिताला. सो तुम्हाला आमचा लुक दिसत असेल. आता चाललो होतो आम्ही गणपतीपुळेला, गणपतीपुळेच्या मंदिरात. हा, मंदिराजवळ झालंय. मंदिरात कशी दिसते मी तू सांग. सो इथे खूप काळोख आहे, त्यामुळे व्यवस्थित दिसत नाहीये. थोड्याच वेळात आम्ही आता मंदिराच्या दिशेने जात आहोत, तर तुम्हाला दिसेल माझा पूर्ण लुक. काळोखात पण कसली छान दिसते. तुम्हाला मी ह्याचं बॅकग्राऊंड दाखवते. मागे दिसतं असं हॉस्पिटलवाली फिलिंग येते ना इथे. ते गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतात ना, तशीवाली फिलिंग येते. हां, मला होम टूर द्यायचं. थोड्या वेळाने देणार. आम्ही मंदिरात दर्शन करून आल्यानंतर मी होम टूर देणार नक्की. सो स्टे कनेक्टेड. हाय बाई, ते दिसते. फायदा बाई, तुम्हाला बोलला नाहीस. आज काय आहे? अॅनिव्हर्सरी. सो हॅपी अॅनिव्हर्सरी. A few moments later. तर गाईज फायनली आम्ही निघालेलो आहोत मंदिराच्या दिशेने. आणि आता वाजलेत किती वाजलेत? 6:20. आम्हाला ऍक्च्युली लवकर जायचं होतं, पण थोडासा लेट झाला आम्हाला. वहिनी कसलीच भारी दिसते. आम्ही दोघे जावा रेडी आहोत आणि 6:20 झाल्यात आणि आता मी जात आहोत. होप आम्हाला व्यवस्थित फोटो वगैरे व्हिडिओज वगैरे कॅप्चर करायला तिथे मिळेल. आणि हा आहे आमचा आजचा लुक. आमचा बाबू झोपलाय आणि आमचा बाबू झोपलाय. तो आता थोड्या वेळानंतर उठणार आहे. हॅलो. तर गाईज तुम्हाला सांगते, मंदिर जे आहे ते भक्तनिवास पासून हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आता आम्ही गाडी पार्क करणार आहोत आणि पार्किंगसाठी इथे चालतंय तुम्हाला सगळं मागताय. पार्किंग करणार आहोत. पार्किंगला इथे चार्जेस आहे. 4 व्हीलरला 50 रुपये. 2 व्हीलरचे माहिती आहे काय अंदाज? नाही माहिती. कमी असणार 4 व्हीलर पेक्षा. तर 4 व्हीलरचे 50 आहे, तर तुम्ही अंदाज लावू शकता की 2 व्हीलरचे किती असू शकता. तर आता इथे आम्ही गाडी पार्क करणार आहोत आणि आम्ही तिथून चालत जाणार आहोत मंदिराच्या दिशेने. तर आजचा हा जो माझा लुक आहे त्याचं सगळं श्रेय जात आहे वन अँड ओनली माझ्या बहिणीला. वहिनीने मला तयार केलेलं आहे. ही छान अशी साडी वहिनीने मला नेसवलेली आहे. थँक्यू सो मच वहिनी. असू दे. तर गाईज हा आहे लुक. 6:30 वाजलेत आणि लुक बघा. लुक म्हणजे 6:30 वाजता, पण व्ह्यू बघा गाईज. मी काय बोलला जवान? आताच वाढदिवस गेला माहिती आहे ना. तर गाईज तुम्हाला सांगते, ही जी साडी मी नेसलेली आहे ती माझ्या लग्नाची साडी आहे. आणि ही मी खास ही वहिनीची साखरपुड्याची साडी आहे. आणि ही मी खास नेसण्याचं आजचं रिझन हेच आहे की आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. सो त्याच्यामुळे मी डिसाईड केलेलं की ही साडी मी आज नेसणार. सो त्याच्यामुळे बस इतकंच. गाईज या माणसाने आम्हाला चुकीच्या रस्त्यावरती आणलंय. मला नाही वाटत की या रस्त्याने आम्हाला मंदिराकडे जायचं आहे.
तर गाईज तुम्हाला दिसत असेल मागे कसलाच काळोख झालाय, आम्हाला एवढा लेट झालाय. पण एक गोष्ट चांगली झाली की आम्हाला आरती मिळालेली आहे, महाप्रसाद देखील आम्ही घेतलेला आहे. आणि आरती बाप्पाच्या मंदिरात येणं आणि आरती मिळणं इज इक्वल टू सुख. तर खूप छान प्रकारे आरती मिळालेली आहे. पण थोडासा लेट झाल्यामुळे आम्हाला फोटोज नाही काढता येत आहे. एवढा नटापटा आम्ही केला तयार झालो आहे, पण आम्हाला फोटोज नाही काढता आले. रिदू पण तयार झालाय. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. गाईज रात्रीचं देखील मंदिर किती छान दिसते, माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल. किती सुंदर आहे यार हा नजारा. आणि बीच आता अजिबात काहीच दिसत नाही आहे, काळोख झालेला आहे. तर गाईज उद्या आम्ही पुन्हा येणार आहोत सकाळी दर्शनासाठी, तर येणारच आहोत. आणि प्लस आम्हाला बीचवरती जायचं आहे, जे की आता आम्हाला जायला मिळालं नाही आहे बिकॉज ऑफ काळोख झाला आहे. तर आम्ही उद्या सकाळी पुन्हा येणार आहोत बीचवरती जाण्यासाठी. आणि एवढा नटापटा केला, एवढी लग्नाची साडी मी नेसलेली आहे, पण अजिबात एकही चांगला फोटो काढायला मिळालेला नाही आहे. ते माझ्याबरोबर काय चाललं आहे, आम्ही आलो आहे तेव्हापासून सगळ्या बायका अशा माझ्याकडे बघतात ना, बायका काय बरीचशी माणसं सगळीजणं अशी बघतात की बाप रे बाप कोण आहे, एवढी नटून का आली आहे. आता त्यांना काय सांगू की माझी ॲनिव्हर्सरी आहे यार. व्ह्यू बघा guys, व्ह्यू. दुकान मला माहिती आहे. किती वाजल्यात आता? 8 वाजल्यात ना. हो. ऑनलाईन बघ ना केक मिळतं काय. नेटचा तपास नाही इथे लाईव्ह होत नाही गाईज. मी लाईव्ह ट्राय करत होती यायचा, बट लाईव्ह होत नाहीये बिकॉज नेटचा इश्यू आहे. आणि या नेटच्या इश्यूमुळे केक तर कुठेच मिळणार काय. जेवढी पकडतील तेवढी सुटणार आता. हा मी बघू. अशी अशी पकडले बघा. सुट हातातून नाही सुटत हे काय. पकडले मुठ्ठी घट्ट पकडले नाही सुटत. सुटणार ती हातातून दिसत ती दिसते का. मुझे रेत की तरह बहने दो. रे तुला हा पोटावरती पाहिजे. अरे यार कसलाच काळोख आहे, काय दिसतच नाही, फक्त मंदिर दिसतंय मागे. बीच ए मामी दिसते इथे थोडी थोडी मागे, बीच अजिबात दिसत नाहीये, काळोख दिसतंय. पण बाप्पांचं मंदिर जे चमकते गाईज, मी तर काहीच दिसत नसेल, भूत वाटत असेल काळोख, पण बाप्पांचं मंदिर जे चमकते आय स्वेअर कसलंच भारी वाटतंय. काय बोलला किती वाला घ्यायचा आता? 1000. मग तूच घेणार ना 1000 वाला? ना. गोप्रोच बेस्ट आहे ऍक्च्युली, खरंच गोप्रो बेस्ट आहे. 200चा ट्रायपॉड घेतला, कालच घेतलेला गाईज आम्ही इथे येण्यासाठी. आणि या माणसाने तोडून झालेला आहे मोकळा एका दिवसातच. हा तूच कुठे झालेलास या साईडला? कशी होती मी ॲनिव्हर्सरीचा दिवस कसा होता तुझा? चांगला होता. बेस्ट डे ऑफ लाईफ गाईज. दिसतच नाहीये मी थोड्या वेळानं. तर गाईज आता आम्ही थांबलो केक घ्यायला. केक का? कारण आज काय आहे रे तू? हा तिथे चाललेत काका आणि पप्पा केक घ्यायला. सांग
सांग इथे पटकन ये. त्याच्यात सांग. पटकन यांना सांग आपण आज केक का खाणार आहोत का काय आहे. आपण केक खाणार काका का? काकीचा बर्थडे. काकीने बर्थडे लग्नाचा लग्नाचा. लग्नाचा. तर अॅनिव्हर्सरी आहे त्याच्यामुळे आता लकीली आम्हाला केक शॉप मिळालं आहे. आम्ही शोधत आलो आणि लकीली आमच्या नजरेसमोर केक शॉप आलं. वहिनीची नजर पडली. कोणाची नजर पडली? कोणाची तरी नजर पण वहिनीने आठवण करून दिली. हा तुझी पडली नजर. पण केक हा शब्द मी काढला. हा वहिनीने केक हा शब्द आठवण करून दिला. माझं तर लक्ष अॅनिव्हर्सरी असून माझं तर लक्षातच नव्हतं की आज केक पण खाल्ला पाहिजे. तर आता थोडंसं काय गाडी उभं करायला जागाच नाही. इथेच लाव ना. गाडी उभं करायला जागाच नाही बोलतोय तर. पप्पी पाहिजे पप्पी रिदूकडनं. आणि काय बोलणार माझं काय आहे आज. हॅपी बर्थडे बोल मला. हॅपी बर्थडे. इथे येऊन बोल. दिसत नाहीस काळ. हॅपी बर्थडे. थँक्यू रिदू. मागून मागून घ्या म्हणा. ये माझी पप्पी घे. माझी पप्पी घे. खाली बस माझी बा. थँक्यू रिदू. आता आपण काय खाणार. ताईने पण स्टेटस टाकला. क्या खाणार क्या. तुम्ही पण या गाईस क्या खायला. त्यांना बोलवायचं काय केक खायला सगळ्यांना. हा ना जे लोक बघतायत त्यांना सगळ्यांना बोलवूया. नको मग आपला केक संपून जाईल ना. नको तुम्ही नका येऊ प्लीज. आमचा केक संपून जाईल. आम्हाला खायचं आहे. मला आणि रिदूला खायचं आहे ना. A few moments later. तर गाईज आता आम्ही रिटर्न आलेलो आहोत घरात जिथे आम्ही राहत आहोत सध्या 2 दिवसासाठी. आणि तुम्हाला दिसत असेल एवढ्या चांगल्या अवतारामध्ये एवढे फर्स्ट क्लास तयार झालो होतो आम्ही. आणि अजिबात आम्हाला व्यवस्थित फोटो काढता नाही आले. किती छान लुक वाटतो यार. आता आम्ही केक कापणार आहोत. केक कट करणार आहोत. हा फक्त कट करून थोडा खायचा. आणि कोणता नको ठेवला. चालू नाही ना. चालू केलंय. तुम्ही पण या ना. सगळे नको नको काका. नको खराब करून ठेवला तर तिथे लावला असता आपण. नको नको करा. करा. हे कोण करू लवकर. केक कापा उद्या 12 नंतर. आधी एक फोटो काढला असता की असंच. हा एक फोटो काढा की. काढा ना. घेऊ काय बॅग कसं घ्यायचा. स्टॉप करून टाका. असं जवळूनच ठेवा म्हणजे व्यवस्थित. करा चालू. असा ठेवा म्हणजे केक पण दिसेल. हा करेक्ट बस. ती माझी पर्स मध्ये घ्या. चालतंय वहिनी. हा चला करा. Happy हॅपी anniversary टू यू. हॅपी अॅनिव्हर्सरी आदित अनिता काका काकी. हॅपी अॅनिव्हर्सरी. काका काकी. हॅपी अॅनिव्हर्सरी टू अस. पहिला मान कोण जायला. काकाला काय. काकाला काय. मला बरं छोटस झालं. चला उचला काहीतरी. उचला. मस्त आहे. बटरस्कॉच. एक नंबर. थँक्यू दादा वहिनी. थँक्यू सो मच. थँक्यू दादा वहिनी. थँक्यू सो मच. सहलीला चाललो आम्ही. आजचा दिवस एवढा छान करण्यासाठी सेलिब्रेट करण्यासाठी थँक्यू सो मच. थँक्यू. चला कर. आता पोट खाली करून आलं. आत्ताच पोट खाली करून अभी ठीक करके देता हूँ. अभी इसका पोस्टमार्टम. आता इथं गावाला पावती भेटणार थोडं. कसा आहे दादा केक. नाही आवडला. ओके आहे ना. इथे ती मजा नाहीये. मजा नाही. केक वाली मजा नाही. हा मजा नहीं आ रहा है.
तर आज आम्ही खूप मजा केली एकंदरीत. तुम्हाला सांगते लेट जरी झाला असेल आम्हाला तिथे जायला, बट म्हणजे जो एक्सपिरियन्स आम्हाला मिळाला तो छान होता. आरती आम्हाला मिळाली, बाप्पाचं दर्शन खूप छान झालं, तर खूप मजा आली. होप तुम्हा सगळ्यांना हा व्लॉग आवडेलच. आणि आता चेंज करणार आहे आणि भेटू उद्या सकाळी नवीन जर्नीसोबत नवीन डेस्टिनेशनला. म्हणजे असं प्लॅन केलं कुठेतरी ते जवळपास फिरायचा. तर उद्या भेटू.